हॅलो, मी स्वप्नाली. गेल्या काही दिवसापासून मी आजारीच आहे. त्यामुळे माझं रोजचं रुटीन जरा सेमच होतं आहे. आता डेली रुटीन म्हटल्यामुळे जरा सेमच असणार. पण माझं तेच तेच सकाळचं जेवण, घरची कामं, रात्रीचं जेवण एवढंच होतं आहे. मी घरीच असल्यामुळे दिवसभर जे काही होतं आहे तेच शेअर करते. त्यात आजारी असल्यामुळे माझं पहिलं रुटीनही फॉलो होत नाही आहे. ना लवकर उठणं होतं आहे, ना डाएट, ना एक्सरसाइज, काहीच होत नाही आहे. फक्त घरची जी रोजची कामं आहेत तेवढीच होत आहेत. पण लवकरच मी माझं पहिलं रुटीन, डाएट, एक्सरसाइज हे सर्व चालू करणार आहे. पण आता आजचं रुटीन एक्सप्लेन करते. आज ही रोजच्याप्रमाणेच सर्व घरातली कामं आवरून घेतली, जेवण वगैरे करून घेतलं आणि आज भरपूर दिवसानंतर पहिल्या रुटीनमधली एक गोष्ट मी परत रुटीनमध्ये आणली होती. ती म्हणजे पुस्तक वाचणं. भरपूर दिवसाचा गॅप पडला होता, पण आजपासून फायनली चालू केलं. आता इतक्या दिवसानंतर पुस्तक हातात घेतले म्हटल्यावर लवकर तर होणार नाही. त्यामुळे जेवण करून जे बसले होते ते डायरेक्ट चहासाठीच उठले. उठून चहा वगैरे घेतला आणि घरातली काही कामं राहिली होती ती करून घेतली. भांडी वगैरे घासली. एखादी काम आवरता आवरता दुसरं काम वाढलं नाही तर मग दिवस कसा पूर्ण होईल, तसंच झालं. भांडी घासताना कधी बेसिनमधलं पाणी पूर्ण फरशीवर सांडलं कळलंच नाही. ते पुसून घेतलं. ब्लाऊज शिवायला टाकला होता तो घेऊन आले आणि मग रात्रीचं जेवण बनवलं. जेवण वगैरे करून घेतलं आणि मग मी इथे नेलपेंट लावत होते. चला बाय.